सगळं मृगजळ कसं दिसतं त्या पद्धतीने सगळं इथेच राहून जाईल. ते जसं मृगजळ शाश्वत नाहीये तसं हेही शाश्वत नाहीये. बस आया अकेले और जाना भी अकेले, बस इतना ही सही. श्रीमंत असेल तर त्याला काय करतील? श्रीमंत असेल तर काय करतील? फुलं लावतील, ट्रक मध्ये ठेवतील, जोरात मिरवणूक काढतील, डीजे लावतील, भंडारी भजनी लावतील, सगळे आमचे सर. मसनवाटीमध्ये 4 दिवस चंदनाचा सुगंध पसरेल, गावठी तुपाचा. एवढं चंदनात त्याला जाळतील श्रीमंत असेल तर. तुमच्या आमच्या सारख्याला बाबरीत जाळतील, त्याला ते तूप टाकलं आपल्याला घासलेट टाकतील, टायर लावतील, पण तो पण जळणार आहे ना आपण पण. शेवटची जागा 2/6 आहे. बस कितीही जीव असू दे, कितीही जीव असला तरी पण हा देह असा आहे ना महाराज की हा मेल्यानंतर बरोबर फुगायला लागतो. पृथ्वी मातेच्या ठिकाणी सगळं नश्वरच आहे. तुम्ही देहाला जाळा नाही तर नका जाळू. तो एक योग्य काळ आल्यानंतर स्वतःच विघटन स्वतःच करून घेतो. बरोबर पोट फुटतं, बरोबर सगळे पोट फुटल्यानंतर हे बाहेर येतं. किडे आत प्रवेश करतात. 8 महिने 2 महिन्यात तर ते सगळं किडेही नॅचरली खाऊन टाकतात. तुम्ही जाळा अगर नका जाळू. या पृथ्वी तलावर आलं का सगळं जायचंच एक ना एक दिवस. बस विषय संपला. तर मग कशाला हा माझा तो माझा तो माझा तो माझा तो माझा. आगरी जीव तोडून तोडून रडतं पण कोणी काही कोणाच्या पाठीमाग मरत. अरे लय भारी आहे सगळे. आता काय बोलावं, जाऊ द्या, मला कथा करायची, मरू द्या. बोलते भारी आहे, सांगू का? ऐका, मोठ करून आले का कसे म्हणता, घ्या खाऊन कडू घास. आपण म्हणतो नाही ना, लय जीव होता ना माझं, मला नाही जाऊ राहिलं. कधी नाही भाऊ, तसं नसतं, खावं लागतं. मरत ते मळ थंडही नाही होत नसणार तर चर चरत चरायला. त्याला नाव काय देतात? कडू घास. अरे काय घास, अरे काय ए माया आहे या. छान जीव आहे, त्याला जीव नाही म्हणत दादा. हे जग भारी आहे एकदम. ते त्याच्या मार्फत शिकवत असत. मेलं ते गेलं, तू खायन जिवंत राह, तुझी गरज सगळ्याला आहे. ही गंमत. का बरं? तू गेला म्हणजे एटीएम कार्ड बंद होईल, घरातले व्यवहार बंद होतील. नाहीतरी आपण एटीएम कार्डचे मशीनच आहे सगळे. चाललंय चाललंय चाललंय. नको नको मना गुंतू मायाला, नको नको मना गुंतू मायाला, नको नको मना गुंतू मायाला, नको नको मना गुंतू मायाला. बाबा फार भारी वाटत. घाबरतील काय, म्हणायचं आपलंच आहे. बाबा बी आपले, ते बाबा बी आपले. हा, कोणी कोणाच्या मागे मरत. कहत कबीरा सुन भाई साधू, कहत कबीरा सुन भाई साधू, आप मरे पीछे डूब गई दुनिया. एकदा तुम्ही मेले का माग दुनिया डुबली. निस्वार्थी आहे सगळे.
हे सगळे स्वार्थी जसे कपोताकडे पाहिल्यानंतर मला एक कळायला लागलं. मी त्या कपोताकडे पाहिलं, काय जीव लावायचा बायकोला. मग मी त्या जंगलातच थांबलो. मग जंगलात थांबल्यानंतर जन्म जन्म का साथ है तुम्हारा हमारा, चले भाई शादी कर ली. हो गए शादी तो 2 के 4 हो गए, 4 के अभी 8 हो गए. अंडे दे दिए. अंडा देत ना ते जीव, तो अंडे हो गए अभी. तो किती भारी. ती चरायला गेली का तो अंड्यावर बसायचा ऊब व्हायला. ती आली का दोघांची नोकरी चालू झाली. अंड्यांना ऊब द्यायची. जीव लावला त्या अंड्यांना. आपण पण आपल्या मुलांना असंच जीव लावतो. काहीच त्यांच्यावर संकट येऊ देत नाही. स्वतःला टाचे देतो पण त्यांच्यापर्यंत पूर्ण पोहोचवतो. पण हीच मुलं ज्यावेळेस मोठं झाल्यावर उलटून बोलतात त्यावेळेस फार त्रास होतो. हा फार मोठा विषय. आणि मुलांनाही सर्रास उलटून बोलायला लाजही वाटत नाही. बोलावं ना, मी नाही म्हणत नाही, पण कसं आहे माहिती का, लग्न झालं तिच्या समोर नाही बोलायचं. आई पप्पांना खोलीत घेऊन जायचं आणि मग सांगायचं, आई पप्पा हे योग्य नाहीये, असा असा विषय चाललेला आहे, म्हणून असं असं होतं. आपण जे बोलत नाही बोलताय ना मध्ये ते बोलू नका, अपमान होण्याचे जास्त चान्सेस आहेत. म्हणून म्हाताऱ्या माणसांनी तरुण मुलांमध्ये तोंड खोपसायचं. अपमान होण्याचे जास्त चान्सेस असतात. जाणून चुप पर्णकोटीवर कथा चालू आहे ना. नाही चल बस ती म्हणते असं करायचं, तो म्हणतो असं करायचं. हा तेवढ्यात म्हातारी उठली, असं नाही करायचं तसं करायचं. बरं तरी ऐकलं. मग तिचं झिलवडला म्हाताऱ्याने, ते बोललं ए नाही असं नाही करायचं. ते गेले विस्कून का बसा, काय कळतं का. बायाली प्रवचनाला शेजारची आज लेवा सकला तो अंगावर. मग ती होती काय झालं, मी अशी बोलायला गेली तो वासकला. ती मध्ये तू मध्ये कशाला बोलली. अपमान होतो ना. म्हणून तरुण मुलांना फुकटचे सल्ले देणे बंद करा. हा म्हाताऱ्यानं लई काय तर पाहिजे मग लागून. मी म्हटलं काय झालं. नाही म्हणजे माझ्या काळात चहाची पत्ती पितळीच्या डब्यात होते. भांडण त्याच्यावर आम्ही कथेला थांबलो एका घरी. असा महाभारत. काय झालं, माझ्या काळात त्या डब्यात होती. मला काही प्लॅस्टिकच्या याच्यात आवडत, वास येतो. मी म्हटलं आजी तू आता चहा पिते का डब्याशी घे. नाही आता पितळीचे डबे आणले ती तुलाच घासायला होईल पितांबरी. काय गरज पडली, तू चहा पे ना, तुला पत्ती कशात ठेवली याच्याशी काय घेणं पडलं. उलट म्हणायचं क्या कहू भाऊ आय लव्ह यू, चहावर बिस्किट फ्री मिळतील. काही करायचं एवढं सरकार. म्हणून फुकटचे सल्ले म्हातारे माणसांनी द्यायचे नाही, बंद करा. मुलं अपमान करून टाकतात, ठेवत नाही आपली इज्जत. आणि मी जे बोलतोय जितकं गोड लागतंय हसायला, एकच जो शब्द बोलेल ना सगळं हसणं बंद होऊन जाईल. करा ग बरं हातवरती ज्यांनी ज्यांनी आपल्या मुलांनी आजपर्यंत उलटून बोललं नाही, येऊ द्या बरं हात. एक यायचं नाही. हीच गंमत आहे, बंद करा. म्हातारपणामध्ये कमी बोलायचं, कमी खायचं, कमी झोपायचं, जास्त चालायला जायचं. तुम्ही चालाल तर शरीर तुमच्यासाठी पुढे चालेल. ही गंमत आहे. तुम्ही आता चालाल ना तर शरीर पुढे जास्त चालेल तुमच्यासाठी. ही गंमत आहे. मग बघा त्याच्याकडे बघितलं, जसं आपला संसार सुरू झाला तसं त्यांचं झाला. झाले अंड्यातनं पिल्लं बाहेर आले. दत्तात्रय यदूला सांगताय 4 पिल्लं झाले त्या कपोताला, 4. मग ही कपोतीनेच उडायची, चांगलं चांगलं चोचीत भरून आणायची, त्याला खाऊ घालायची. मग ते पिल्ल वाढायला लागले. हाही जायचा तोही जायची. दोन्ही ड्युटी करत होते. मुंबईला लोकलनी जात होते, बरोबर एकटेच राहत होते. म्हणून वाईट वळणाला लागले. किती काय करायचं तो असा पैसा कामाचा. ती ड्युटीला 70,000 पगार, त्याला ड्युटीला 50,000 पगार. पोरांना सुधारायला ₹1,00,000 लागतात बोर्डिंग मध्ये. ही गंमत आहे. ज्या काळात मुलांना आई वडिलांची गरज असते त्या काळात आई वडील परीक्षेस पैशासाठी पळत असतात. आणि नंतर बिघडल्यानंतर त्यांना वेळ देतात, तेव्हा देव काय फायदा नाहीये. गेली आता वेळ, ओरडून काय फायदा. ही गंमत आहे. मग म्हणाले तसंच झालं. हे मोठे झाले आणि पंख फुटले. मोठ्या पाणी फुटतात ना तसे पंख फुटले आणि ते उडालं घर सोडून. आता त्यांना जायचंच असतं. बायको आली का चालले जातात ते.
त्यापेक्षा जर असे लक्षण पहिल्यापासून दिसत असले का, लग्नातल्या मुलाला फ्लॅटची चावीच देऊन टाकायची, तो तुझी बायको सुखी राह. हे लक्षण दिसत असले ना, स्वतःहून गोडीत काढून द्यायचं, सुखी राह. आणि मग तू जेव्हा आपल्यापासून दूर जाईल ना, तेव्हा आपली किंमत कळते. ही गंमत आहे. जवळ असताना किंमत समजत, फोटोत गेल्यावर ओरडतात जोर जोरात, आई आणि दादा आणि पप्पा आणि मम्मी. फोटोत गेल्यावर काय फायदा आहे त्यांचा? जिवंतपणी एवढा त्रास दिला. बाया बिलाय चतऱ्या, कावळा घास घेत नाही तर म्हणे म्हाताऱ्याला बिडी प्यायची सवय होती, बिडी घेऊन ये. म्हातारपणी बिडी कळतो का तिथं बिडी पिन का? आता त्याला जिवंतपणी कधी बिडी पिऊ दिली नाही, ओरडायचं. भाऊ का रे, का बरं घास घेत नाही? परवा नाही का ते गेलं तिथं, तिला तंबाखू खायची सवय होती म्हणे म्हातारीला. तंबाखू ठेवली तर लगेच कावळा शिवला. अरे का जिवंतपणी एवढे हाल करता, मेल्यावर काय चोचले पुरवायची? ही गंमत आहे. झाला, ऐका आता. तो उडाला आणि जाळ्यात अडकला. पहिला मुलगा जाळ्यात अडकला, आपला भाऊ पाहता का दुसरा पडला त्याच्यामध्ये, त्याला वाचवायला तर तोही जाळ्यात अडकला. दत्तात्रय खूप सुंदर उपदेश करतात यदुराजाला. जाळ्यात अडकला म्हणे हा कपूर. चारही भाऊ एकमेकांना सोडवण्याच्या पंद्यामध्ये पारध्याने जे जाळं लावलं होतं, त्या पारध्याच्या जाळ्यामध्ये अडकले गेले. आपण सुद्धा जाळ्यात अडकतो, फक्त आपल्याला पारधी लावलाय यमराज. बस, आपल्याला पारधी म्हणजे यमराज. संसार रूपी जाळ पारधी आहे यमराज, त्याच्या हातामध्ये दोरी. त्यांनी ओढली का संपला विषय. मग या संसाराच्या ह्या जाळ्यामधनं काढायचं कसं, निघायचं कसं? कोण सोडविले या पसाऱ्यातून? आंधळ्या दृष्टी देतो, आंधळ्या दृष्टी देतो, आंधळ्याला जो दृष्टी देतो, म्हणा आंधळ्या दृष्टी देतो, त्याचे नाव. ही गंमत आहे. आंधळ्याला जो दृष्टी देतो असा हा विठोबा, याचं नाव घ्यायचंय. मग ऐका, आला कपोतीने आली. ती पाहते घरामध्ये, बाबा माझी चारही मुलं नाही शिल्लक, कुठे गेले? तर ती उडून पाहते तर 4 मुलं पहिल्यांदा घरातनं बाहेर पडले आणि कपोताच्या त्या असणाऱ्या त्या जाळ्यामध्ये अडकले. मग ही कपोती त्यांना सोडवायला जाते, ती त्याच्यात अडकते. बरं, कपोत येतो, मग तो म्हणतो बायको अडकली, पोरं अडकले, पुढे असणारा जो राज भोग आहे, सुना येतील, मला सांभाळतील, ह्या विषयाचा भोग आता भोगायचा कुठे? इथं अडकले गेले. आणि माझा प्राणाचा पेक्षा जास्त असणारा विषय म्हणजे माझी बायको. आता मी विषय भोग कोणाकडे घेऊ? म्हणून तो कंटाळतो आणि मग काय म्हणतो, आता इथं कोणीच भोगायला राहिलं नाही, मग काय करावं? तोही त्याच्यामध्ये उडी मारून देतो. यदुराजा म्हणतो, ह्याच्यावरनं आपण काय शिकलात? मग मी कपोताला नमस्कार केला आणि कपोताला म्हणालो, हे कपोता, तू माझा भाऊ आहेस, मी तुझ्याकडनं शिकलो की विषय भोगाच्या मागे लागून संसारात सुख कोणालाही मिळत नाही. किती तू विषय भोगाच्या मागे लागला, माझे मुलं, माझे मुलं, माझे मुलं, इंद्रिय सुखाच्या मागे लागला, माझी पत्नी, माझी पत्नी, माझी पत्नी. पण हे कपोत, हे शाश्वत सुख नाहीये, याला शाश्वत सुख म्हणत नाही. शाश्वत सुख काय? शाश्वत सुख म्हणजे अमरत्वाचं ज्ञान, ब्रह्मरसाचं ज्ञान, अमृताचं पान. मुळे मग अमृत कुठून येतं? हे अमृताचं पान, अमृतमय ज्ञानाचं ज्ञान म्हणजे काय नेमकी भानगड आहे? तर अमृताचं ज्ञान, शाश्वत सुखाचं ज्ञान म्हणजे सद्गुरूंजवळ जाऊन मिळतं. म्हणजे कुठलं ज्ञान? की पुनर्पी जननम, पुनर्पी मरणम, पुनर्पी जननी जठरे शयनम. बाळा, ही अशीच दिनचर्या चालू असते.
मग सद्गुरूंजवळ गेल्यानंतर सद्गुरू कृपा करतात, आपल्याला गुरु परंपरेचं ज्ञान देतात, मंत्र देतात. आणि मग काय होतं या मंत्राच्या अभ्यासाने, या मंत्राच्या जपाने, आणि त्यावेळेस जेव्हा ते अनुग्रह करतात त्यावेळेस काय घडतं की या जन्म मरणाच्या चक्रातनं साधक सुटून जातो, पुन्हा जन्म घेत नाही. हे अमरत्वाचं ज्ञान आहे. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमी भवबंधनात् मृत्योर्मोक्षीयमामृतः. म्हणजे हा मंत्र काही मृत्यूपासून वाचवणारा मंत्र नाहीये. मृत्योर्मोक्षी इथेच या मंत्राचा अर्थ आहे. मृत्यूनंतर आम्हाला मोक्षयमामृता. आता मृत्यूनंतर हे त्र्यंबकेश्वरा आम्हाला मोक्ष प्रदान करा आणि पुन्हा पुन्हा या चक्रातनं आम्हाला परत टाकू नका, काढून घ्या. मोक्ष प्रदान. मृत्योर्मोक्षी यमामृतः. अमृत पदावर नेऊन पोचवणारे हे अमृतेश्वर महादेव आहेत. म्हणून त्यांच्या प्राणात ही सेवा चालली महाराज. आणि गुरुतुल्य असे असणारे, अमृततुल्य असणारे बाबाजी पण हे सगळं ऐकतात. आणि मला अशी संपूर्ण 100% खात्री की हे सगळं ऐकत असताना श्री राष्ट्र संत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांचा अनुग्रह प्रत्येकावर होतोय या मार्फत. आणि इथे बसलेला एक जीवावर ही कृपा होते की परत ह्या चक्रात आता आपण अडकणार नाहीये. ही कृपा आहे. कुठल्या ना कुठल्या माध्यमात बनवतात गुरु महाराज आणि कोणाच्या ना कोणाच्या वाणीतनं ते कृपा करत असतात. हे लक्षात. मग म्हणाले मी हे शिकलोय की विषय भोगाच्या मागे लागून काहीही फायदा नाहीये. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. मी हे शिकलोय. म्हणून हे मनुष्या, हे साधका, जर साधक अवस्था परमावस्थेला न्यायची असेल तर संसार सुखामध्ये आसक्त होऊ नये. इथे त्यांनी आसक्त होऊ नये सांगितलंय, संसार सोडू नये असं नाही सांगितलंय. संसारात राहावं, संसार सोडायचा नाहीये, पण त्यामध्ये आसक्त व्हायचं नाहीये. मी काल गवळणी सांगून गेलो, बस त्या पद्धतीने. चित्त आहे श्रीहरीत, पण संसार मात्र घरी तसा चाललाय, बस असं करा. मग म्हणे जो ह्या संसार मध्ये आसक्त होतो त्यावर काळ रूपी पारधी मग कधी जाळ टाकेल सांगता येत नाही. पण ज्याच्या मुखामध्ये नाम आहे त्याच्यावर काळ सुद्धा घाव करत नाही. उदाहरण देऊन स्पष्ट करून पुढे चलतो. जटायू यांची भेट कुठे झाली रामरायांशी? सर्व तीर्थ टाकेतला, आपल्याच इथे सगळं. पिंपळसला हरिण मारलं ना म्हणे, बरोबर ना? तुमच्या इथे रामाचं पिंपळस हरिण. मी कालच सचिनला गाडीत बोललो म्हणतो, पाय ना पंचवटीत हरणाचा आवाज यावा आपल्या नाशिकला. आणि हे पिंपळस किती लांब? 27 किलोमीटर. इथून लक्ष्मण ओरडला असेल तो ते मारीच नावाचं जे हरिण आहे ते ओरडलं असेल, राम भैया, तो पंचवटीत आवाज गेला असेल. अरे बापरे, तास लागतो आपल्याला यायला गाडी दे. आणि रामराय 2 मिनिटात पोहोचले असतील असं कसं दादा म्हणे? आणि मला प्रश्न विचारला. म्हटलं अरे बाळा, त्या काळात युग परत्वे देह होत होते. त्या काळात त्या माणसांचे देह कैक फुटाने मोठे मोठे होते. आताही एवढे एवढे आहेत आपले. त्यावेळेच्या खांबा एवढे माणसं होते. कारण की त्या काळामध्ये अस्थिमय प्राण होता. प्रत्येक युगात प्राण बदलतो, त्याला उत्तर दिलं मी. कृतयुगामध्ये अस्थिमय प्राण, सतयुगामध्ये नाडीमय प्राण, द्वापार युगामध्ये चर्ममय प्राण आणि कलियुगामध्ये अन्नमय प्राण. लक्षात घ्या, कलियुगात माणूस जोर अन्न खाईल तोवरच जगेल, नाही तर मरून जाईल. प्राणाची स्थिती बदललेली होती. म्हणून त्यावेळेस असं शक्य पण होतं, फरलांग भरात तिथे पोहोचत असतील. सिद्धी होत्या त्यांच्याकडे, उद्या सांगणारे अष्टमहासिद्धी. या सर्व तीर्थ टाकेतला प्रभू श्री रामचंद्र सीतामय्याचा शोध घेत घेत आले. मी नामाचा महिमा सांगून पुढे जातो. जटायूला जर्जर अवस्थेमध्ये पाहिलं, रामचंद्रांनी आपल्या मांडीवर घेतलं. म्हणाले, जटायू ही अवस्था? म्हणे, रावण मैयाला घेऊन गेला, त्याच्याशी युद्ध करता करता पंख कापून टाकले. जटायूला कशी गती द्यावी म्हणून भगवंताने काय केलं, एक बाण घेतला.
पण तो जमिनीत मारला आणि सर्व तीर्थांचं आवाहन केलं. म्हणून त्या गावाला सर्व तीर्थ टाकेत म्हणतात. सर्व तीर्थ आहे तिथे. आणि एक भला मोठा खड्डा आहे नाही का, त्याच्यात ते लोक हात घालतात. बरोबर आहे. आणि त्याच्यात तो बोटावर आला का चांगलं. आणि मी एक दिवस गेलो होतो, ते बुद्धनाथ महाराज राहायचे. बुद्धनाथ महाराज आणि त्या बाईने घातला असेल हात, त्याच्यात होता खेकडा. जसा तिने हात घातला आय म्हटलं काय झालं, भोलेनाथ पावला का काय, ती वर आकळ खेकडाच्या ठेवलेला होता. काय करायचा तो देव नशीब बदलला असा खेकडाचा होता. अरे काय येड्यावानी करतात लोक, काय खरं नाही. असे कौल लावून देवाचे गोटे वर काढून असं करून नवस करून जर व्हायला लागलं. म्हणजे काय बघायला गेली, म्हणजे पोराला पोरगा होईल का बघायला गेली. चावला नवसे होता पुत्र तर का लागे पती करणे. तुकाराम महाराज स्पष्ट बोलतात, नवसाचं पुत्र व्हायला लागले तर पती करायची काय गरज पडली. म्हणजे उचलाय गोट्यात पोरच व्हावे. ही गंमत. किती बोलतात महाराज. तुकाराम महाराजांची गाथा वाचा, फटाफट फटके ओढतात महाराज. अंधश्रद्धेला कुठेही थारा दिलेला नाहीये. अजिबात. तिथे पाहिलं तर सर्व तीर्थ आले. मग जटायूला मांडीवर घेतलं. म्हणजे जटायू पिन आहे म्हणे, नाही प्यायचं. अरे तू किती तळतळ करतोय म्हणे. अरे तू हे पिशील तर तुला मुक्ती मिळेल, सगळ्या गोष्टी शांत, सर्व तीर्थ मी तुझ्यासाठी बोलवले. म्हणे देवा मला नाही प्यायचंय. म्हणे का, तर तुझ्या नामाचा महिमा, तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा. तुझ्या नामाचा महिमा तुला नाही समजत. म्हणे काय, म्हणे पिंपळाच्या झाडावर बघ. पिंपळाच्या झाडावर बघितलं रामचंद्राने. तिथे यम्या आला होता, आपला यम्या. यम्या यम्या सूर्याचा पोर असे बोलता राव. मी म्हटलं कोण यम्या. अहो म्हणे तो यम. म्हटलं बरं हो, तुझा पोरे आहे जसा. काय महाराष्ट्रात बोलतील याचा भरोसा नाही. यम्या चांगलंय. ती गोदावरी जशी त्याची मैत्रीण आहे, ती गोदावरी. ती आपली काय तुमची नदी कादवा, मैत्रिणी त्याच्या जशा त्या कन्हैया. हे सगळं घाणेरडा प्रकार महाराष्ट्रात पाहायला भेटतो. तुम्ही थोडं महाराष्ट्र सोडून एमपी पासून पुढे जा आणि कुठेही तिथे बघा गंगाजी, नर्मदाजी, गोदावरीजी, कादवाजी, जी उच्चार आहे. प्रत्येक ठिकाणी आदरवाचक विषय. आपल्या महाराष्ट्रात तो गणपतीचं मंदिर पोर आहे, तो गणपती त्याचा काय. चला पुढे. मग म्हणे तो पाय तो वर बसलाय म्हणे यमराज. म्हणे मग बसलाय तर काय झालं. म्हणे रामा, ज्या वेळेस मी हे सर्व तीर्थांचं पाणी मुखात घालेल त्यावेळेस न तुझं नाव बंद होईल. राम राम माझ्या मुखात नाही ना एकदा बंद झालं रे झालं का त्यावेळेस माझ्यावर हा काळ झडप घालेल आणि मला घेऊन जाईल. तुझ्या नामाचा इतका महिमा आहे की हा खाली यायला सुद्धा घाबरतोय. ही गंमत आहे. आणि याचंच नाव जेव्हा संत महात्मे मुखात घेतात त्यावेळेस संतांचा सुद्धा अधिकार तेवढाच होतो जेवढा देवाचा आहे. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम, नाम घेता कापेयम, नाम घेता कापेयम. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम, नाम घेता कापेयम, नाम घेता कापेयम. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. त्यांचा पण महिमा तेवढाच आहे. म्हणून मला हा विषय नको आहे. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा. म्हणून सद्गुरूंकडे जावं, ते नाम घ्यावं आणि ह्या जीवन मरणाच्या चक्रातनं निघून जावं. हा पारधी मग तुम्हाला पकडू शकणार नाही, हे लक्षात घ्या. मी ह्या कपोताकडनं हे शिकलो की संसारात काहीही सुख नाहीये. जर संसार करण्याची वेळ आली तर त्या संसारात आसक्त न राहता त्या संसार क्रिया कराव्या, पण आपलं चित्त मात्र प्रभूच्या ठिकाणी ठेवावं. मी या कपोताकडनं शिकलो. पुढे मी गेलो आणि मला जाता जाता खूप खंत वाटत होती. मला खूप भूक लागली, इतकी भूक लागली, इतकी भूक लागली आणि त्या भुकेच्या झपाट्यात मला अजगर दिसला. खाल्ला नाही बर का, अजगर दिसला. मी अजगराला पाहिलं, वेटुळ मारून बसलेला आहे.
अंतर्दृष्टीने जाणलं की हा अजगर 1 वर्षाचा उपाशी आहे. अजगर वर्षभर उपाशी आहे. पण मला भूक लागली म्हणून मी इतका कासावीस होतोय, पण अजगर मात्र जागच्या जागीच पडून हालत सुद्धा नाही. मग म्हणाले त्या अजगराच्या ठिकाणाहून एक भक्ष गेलं जवळून. मग तेव्हा तो उठला आणि त्यांनी त्याला पकडलं, खाल्लं आणि हा त्या स्थितीत बसून घेतला. म्हणून मला अजगराकडे बोध घेऊ वाटला आणि मी अजगराला नमस्कार केला आणि 9व्या क्रमांकावर मी अजगराला गुरु केला. मी अजगराकडनं शिकलो की माणसाने मर्यादेपुरताच अन्नाचा संग्रह करावा. अजगराकडनं मी हे पूर्णतः शिकलो की माणसाने मर्यादेपर्यंतच अन्नाचा संग्रह करावा. जास्त जर अन्नाचा संग्रह केलेला असेल तर ते अन्न दान करावं, इतर लोकांचं सुद्धा त्यामध्ये पोट भरावं. दुसऱ्यांना दान करावं. महाराज, अनेक लोक असे आहेत की त्यांना एक टाइमचं जेवायला सुद्धा मिळत नाही, अशांना द्यावं. या कलियुगामध्ये सर्वात श्रेष्ठ दान अन्नाचं दान सांगितलंय आणि त्याहूनही सर्वात श्रेष्ठ दान कन्यादान सांगितलंय. ज्यांना कन्या नसेल त्यांनी काय करावं? मग महाशिवरात्र येते. त्या महाशिवरात्रीच्या दिवशी एक बेलपत्र घ्यावं, भगवान शिवांना समर्पित करावं आणि भावना ठेवावी की भगवान मला कन्याच नाही, आपली कृपा होऊ द्या आणि मला कन्यादानाचं पुण्य लागू द्या. बिल्वष्टकात लिहिलेलं आहे की एक बेलपत्र जर या भावाने वाहिलं तर 1 कोटी कन्यादानाचं पुण्य लागतं. बरं, बिल्वाष्टकात आहे. महाशिवरात्रच, एरवी नाही. महाशिवरात्रीला त्या भावनेने जर वाहिलं तर कन्यादानाचं पुण्य मिळतं. आपल्या मर्यादेपेक्षा अन्न मनुष्याने याचा पुरवठा करू नये. म्हणाले मी अजगराकडनं हे शिकलो. तो एकाच जागी पडून राहतो, अन्नासाठी खटपट करत नाही. प्रारब्धात असेल तर बरोबर मिळतं, हे लक्षात घ्या. आपलं भाग्य आणि प्रारब्ध कोणीच विस्कवू शकत नहीं, पण एक भी है, समय से अधिक और भाग्य से ज्यादा कुछ भी नहीं मिलेगा. कुछ भी नहीं, एक दाना भी नहीं मिलेगा. समय से अधिक और भाग्य से ज्यादा कुछ नहीं मिलता है. मग म्हणाले अजगर जसा पडून राहतो तसं साधकाने सुद्धा एकाच ठिकाणी राहावं. नामस्मरणावर दृढ इच्छा ठेवावी. कोणी न कोणी आणून बरोबर देत असतं. देवाचं काम देव बरोबर करत असतो. त्या साधकाला तो कधीच उपाशी ठेवत नाही. मुंगी के पैर में घुंघरू बजता है, वो भी अल्लाह सुनता है. देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या म्हणा. काळ घालावा चिंतने, काळ घालावा चिंतने, काळ घालावा चिंतने, काळ घालावा चिंतने. भक्तवासी गंगाताने, भक्तवासी गंगाताने, गंगाताने, भक्तवासी. काळ घालावा चिंतने, काळ घालावा चिंतने, काळ घालावा चिंतने. एकांतवास गंगा स्नाने, एकांतवास गंगा स्नाने. देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. काळ घालावा चिंतने, साधकाला सांगितलंय. एकांत वास गंगा स्नाने, देवाचं पूजन करायचं आणि प्रदक्षिणा तुळशीच्या. अन्नाकडे लक्ष द्यायचं नाही, ते बरोबर देव आणून देत असतो. माणसाने अमर्यादेपेक्षा साठवू नये. मी अजगराला हात जोडले आणि म्हटलं अजगर बाबा, तुमच्यासारखी जर वृत्ती प्रत्येक साधकामध्ये आली तर किती छान होईल. साधक
या भुकेकडे आकर्षित होण्यापेक्षा देवाकडे आकर्षित होईल. गंमत पाहणं म्हणे, मला 10 मिनिटापूर्वी एवढी भूक लागली होती, पण अंतर्दृष्टीने मी जाणलं की तुम्ही वर्षभर उपाशी आहे, तरी हालचाल करत नाही, आणि तुम्हाला जे मिळेल ते तुम्ही खाता. ते पाहत नाही तिखट आहे का तुरट आहे का नासलेलं आहे का आंबट आहे का शिळ आहे. जे मिळेल ते खाऊन तुम्ही तुमचा उदरनिर्वाह करतात. असं मी पाहिल्यानंतर माझी भूक तर पळूनच गेली. मी पण तुमच्याकडनं हा बोध घेतला आहे त्या स्थितीत राहणं, जास्त संग्रह करायचा नाही, आणि मिळेल ते अन्न खाऊन त्याच्यावर उदरनिर्वाह जर साधकाने केला तर प्रभू त्याला दर्शन देतात. कसं दर्शन देतात तर त्याच्या ठिकाणी इंद्रियाची संयमता आहे, इंद्रिय ताब्यात येतात. आणि जो साधकाची हे लक्षण आहे, साधकाला जर परमेश्वरी प्राप्ती करायची असेल तर पहिले भूक आणि तहान हे जिंकलं पाहिजे. जो भूक आणि तहान जिंकत नाही तो साधकच नाहीये. साधकांनी पहिले हे जिंकलं पाहिजे असं सांगितलं, आणि म्हणाले मी फिरत फिरत या अजगराला नमस्कार केला आणि आता जंगलाच्या बाहेर पडलो. यदुराजा, मी जंगलाच्या बाहेर पडल्यानंतर मोकळ्या मैदानात आलो, आणि मोकळ्या मैदानात आल्यानंतर मी पाहिलं की मी समुद्राच्या किनारे जायला लागलो, आणि मी 10व्या क्रमांकावर समुद्राला गुरु मांडलं. 10व्या नंबरवर समुद्र आहे. जस समुद्राचा थांग कोणाला लागत नाही, येते लक्षात. समुद्राचा थांग कोणाला लागत नाही. लांबी रुंदी खोल किती कोणीही मोजू शकत नाही. त्याच्या पोटामध्ये किती रत्न आहे, किती आभूषण आहे, काय काय लपलंय. अनेक जीवांना हा आपल्या उदरामध्ये स्थान देतो. अगणित जीवांना हा आपल्या ठिकाणी आश्रय देतो. तसंच साधूचं जीवन असलं पाहिजे, साधकाचं जीवन असलं पाहिजे. असणाऱ्या परमार्थिक विषयाचा थांग कोणाला न लागू देता, त्या विषयाचं दर्शन न करू देता, प्रत्येकाच्या ठिकाणी उदारता आणि व्यापकतेचं दर्शन मला समुद्राकडनं झालेलं आहे. उदारता आणि व्यापकता समुद्राकडनं मी हे शिकलोय. आणि हेच 2 लक्षण माझ्या माऊलींनी संतांमध्ये सांगितले ज्ञानेश्वरीत, की संतांच्या ठिकाणी हे 2 गुण असतात, एक उदारता आणि एक व्यापकता. बस. समुद्रामध्ये जे काही चांगलं येतं ते समुद्र आपल्या गर्भात ठेवतो, पण घाण आलं का तो बरोबर फेकून येतो. माणसाने आत्महत्या केली का तो बुडतो, बरोबर. आणि कालांतराने समुद्राला समजायला लागतं भूतापेक्षा माणसं भयानक आहे. भूत 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 माहिती नाही, झोपले काय भूत असतात ना, त्या भूतापेक्षा माणसं खराब आहे माहिती व्हायला लागलं समुद्राला, का समुद्र बरोबर ते प्रेत लाटणी आणून किनाऱ्यावर फेकून देतो, पण स्वतः जवळ ठेवत फुकतो माणूस आणि फेकून देतो तो बाहेर. निघ, गेट आउट, माझ्याजवळ स्थान नाही तुला. चांगल्याचा संग, वाईटाचा त्याग आहे. माणसापरीच भूत बरी आहे. भगवान भोलेनाथांनी त्यांचा स्वीकार केला, एकही माणूस नाही त्यांच्या आजूबाजूला. भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती. भूते वेताळ नाचती, भूते वेताळ नाचती, भूते वेताळ हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती.
हर्षयुक्त उमापती, एक पण माणसाचा संग्रह नाही. भगवान भोलेनाथ म्हणता माणसापेक्षा भूत बरी खोटं बोलत नाही, खरं बोलतात. माणसं प्रत्येक पॉइंट वर खोटं बोलत असतात. आता भूत कोण होतं? भूत कोण होतं? जो अकाळी मरतो तो, आत्महत्या, विष पिऊन जळून वगैरे जे काही येते आणि ऍक्सिडेंट, तो भूत बनत असतो. 70 वर्षाचं आयुष्य 35 वर्षात संपलं का 35 वर्ष पिंपळाच्या झाडावर उलट लटकून काढावी लागतात. म्हणून आत्महत्या करायची आधीच झाडं बुक झालेली आहेत. ऑलरेडी गर्दी आहे, कोणी आपल्याला जागा देणार नाही. म्हणून करायची असेल तर कुठे करायची तेही दिलंय, पण मी पत्ता सांगणार नाही. उगीच जाऊन पोरांनी मला धरावं, डोक्याला तार व्हायचा, आपल्याला धरतील ते. मग आत्महत्या करायची नाही. भूताधिक संगे भगवान भोलेनाथ राहतात. भगवान भोलेनाथांची असणारी ही महिमा आगार आहे महाराज. समुद्राचा विषय सांगतोय. समुद्रालाही कळायला लागलं ज्यावेळेस हा मनुष्य खराब आहे त्यावेळेस तो फेकून देतो. पण भूतांचा संग जसे भगवान भोलेनाथ करतात तेही म्हणतात मनुष्य बोगस आहे, भूत छान आहे. श्वेतांबर पीतांबर वाघांबर अंगे शिव वाघांबर अंगे सनकादिक प्रभुतादिक सनकादिक प्रभुतादिक भूतादिक संगे ओम हर 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 महादेव ओम हर शिव ओंकार प्रभु हर शिव ओंकार ब्रह्मा विष्णु सदा शिव भोलेनाथ सदा शिव हर रागीरा ओम हर 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 महादेव. भगवान भूतांचा संग करतात, चांगल्या माणसांचा संग करतात. म्हणून जे माणसं घाण आहेत त्याचा प्रत्येक जण त्याग करतो. मी समुद्राजवळ गेलो, समुद्राकडनं मी हे शिकलो की एवढी असणारी व्यापकता या समुद्राजवळ, पण या व्यापकतेचं दर्शन तो कधीही कोणाला करून देत नाही. साधूच्या ठिकाणी योग्यता आहे, ज्ञान आहे, भक्ती आहे आणि वैराग्य आहे. तर त्यातलं साधूने काय करायचं किंवा साधकाने काय करायचं माहितीये का? भक्तीचं दर्शन करवायचं, ज्ञानाने लोकांचं कल्याण करायचं आणि वैराग्य मात्र इथंच ठेवायचं. ते बायांगाला प्रगट करायचं नाही. आता कसं समजून सांगू? हा चला तुमच्याच कडे येतो. वेणी किती जणी घालतात? आता पूर्वी घालायचे, आता घरोघरी नाही झाल्या बेटी पार्लर. चला काय बोला, मी नाही त्याच्या विरोधात. मला काय करायचं का? पैसे मला आणून द्यायचे का? घरोघरी काय गल्लोगल्ली होते, माझं काय करायचं? पण एक सांगतो, जे काही हा व्यवसाय चालवत असतील त्यांनी घरामध्ये आणि त्याच्यामध्ये अंतर ठेवा. मनुष्य जे पाप करतो ते आपल्या केसांवर साचतं आणि आपण ज्यावेळेस गिऱ्हाईकाची कापतो ते पाप आपल्या घरात येतं आणि नको ती पीडा आपल्याला मिळते. म्हणून त्याच्यात आणि त्याच्यात अंतर पाहिजे. करा, मी म्हणत नाही नका करू, तो व्यवसाय छान, हाताला गुणही असतो कोणाच्या, पण त्याला मर्यादा केली. अशा पद्धतीने करा, मग तो पैसा टिकतो आनंदाने. हा तर वेणी घालतात ना, किती बटा असतात? बोला मोठ्याने. माग सगळ्या ब्युटी पार्लर माग बोला. 3 बरोबर झाल्या. 3 बटा केल्या, गुंफायला सुरुवात केली. दिसता किती? मग एक कुठे गेली? एक कुठे गेली? बरं, तर एकीचं अस्तित्व सोडलं तर या 2चं अस्तित्व आहे का? नाही. कारण की तिचा आशय घेऊनच तर या 2 बांधल्या गेल्या ना.
म्हणून भक्ती, ज्ञान, वैराग्य या 3 बटा आहेत. येतंय लक्षात? भक्ती, ज्ञान आणि वैराग्य रूपी 3 बटा आहेत. त्यातली भक्ती आणि ज्ञान दिसतं, पण वैराग्य आतमध्येच लपलेलं असतं असं साधकांना. येतंय का लक्षात? साधारण वेळी सुद्धा हेच शिकवते. भक्ती आणि ज्ञान वर दिसावं, वैराग्य आत असावं. ज्यावेळेस वैराग्य बाह्य अंगाला प्रगट होतं त्यावेळेस ते लोकेशना, वित्तेशना याच्यामध्ये गुरफटून जात. काय बाबाजी, वा काय वैराग्य, बाबाजी फस गए. ये बाबा ते आतमध्ये असू द्या. बाबाजींसारखे महात्मा मी ऐकले, पाहिले क्वचित आहे. बाबाजी खूप, मी लहान होतो जेव्हा त्यांचं निर्वाण झालं. माझे स्वामी, तुम्ही पण पाहिले बाबाजी, माझे गुरु महाराज. इतकी वैराग्यता, इतके विद्वान त्यांच्या कोटीच एक संत आज मी अजूनही कुठे बघितलं नाही त्या लेवलला. पूर्ण दशग्रंथ कंठस्थ. विचार करतो मी, शास्त्र दर्शन सगळे बाबाजींचे कंठस्थ. न्याय आणि गणित त्यांच्यासारखं कोणालाच जमत नाही. पण कधी कधी एक गंमत सांगतो. चैतन्य महाराज एक लोकांचं व्याख्यान होतं. आता ते होतं निवृत्तीनाथ मंदिराच्या प्रांगणात. खूप मोठा सप्ताह केला होता पंडिता कराडकर वगैरे यांनी मागच्या अधिकामध्ये. तर मी बाबाजीने म्हटलं चला आपण ऐकायला जाऊ. ते म्हणे नको रे, गप बस म्हणे, कशाला ऐकायला जायचं म्हणे. काय सांगणार आहे म्हणे ते, ब्रह्म, माया, मोह, बस म्हणे इथंच तुला मी सांगतो. मग जर जिद्द धरली आम्ही 4-5 विद्यार्थ्यांनी, मग आम्ही घेऊ व्याख्यान. बरं हे कुठे जाऊन बसले माहितीये का? ती निवृत्तीनाथ महाराजाच्या मंदिराजवळ पाण्याची टाकी बघा, पाण्याची टाकी, तिथे कचरा टाकतात सगळे. तिथं बसले, मला बी घेतलं बसून. घाण वास येतोय, बस रे म्हणे इथंच. बसले. तिथं पडलं तर सब्जाच्या बिया हारामध्ये, ते सब्जा असतो ना, ते बसले वेचत त्या पाण्याच्या टाकीजवळ दवडावर बसून. मला बी वेचायला लावल्या. म्हणे बघ, सब्जा जर पेरला तर शेजारी साप येत नाही म्हणे. सब्जाजवळ साप येत नाही बरं का, त्याच्या सुगंधाने तो लांब पळून जातो. म्हणून काढून घे म्हणे, आपल्या आश्रमात आपण पेरून देऊ म्हणजे साप हा विषय येणार नाही. हे तिथून शिकलो मी. मग बसलो दोघं सब्जा पेरत तिथं सगळं. एकाने पाहिलं स्वामीजी अशा ठिकाणी बसले. अरे 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 म्हणे, उचललं स्वामीजीला पुढे घेऊन गेले. मी पण त्यांच्या मागे आसन घेऊन टाकलं, आसन बसले. समोरचे महाराज चैतन्य महाराज असेच्या असे, एक नाही 2 नाही. म्हटलं काय झालं? ते म्हणे एक तर यांना इथून उठवा, नाही तर माझं तरी बंद कर. त्यांच्या तोडीला आज महाराष्ट्रात पत्ता नाही. पण स्वामीजी बसल्यानंतर ते म्हणतात कसे, यांना तरी उठवा नाहीतर मला तरी गप्प करा. कारण की यांच्या समोर हे प्रत्यक्ष महादेव आहेत आणि माझ्यासारख्या नंदिनी काय बोलावे, महाराजांचे वाक्य अजून मला कानात आहेत. यांच्या समोर बोलणं म्हणजे भयानक काम. मी त्या स्वामीजींकडे पाहतो, अरे किती साधं व्यक्तिमत्व आहे हे. अहो एवढे विद्वान आहेत माझे गुरुजी. येऊन शब्दांचे सूत्र असे बोलता बोलताच सांगून जातात माणसाला. पण त्यांच्यातली असणारी विद्वत्तेचं कधी त्यांनी दर्शन करवलं नाही. त्यांच्या जवळ गेल्यानंतर मी फक्त एकच अनुभवलं, मातृत्व. बस, जशी आई जीव लावते तसे. म्हणजे खोट नाही सांगत, काल पण गेलो होतो तर मला 100 रुपये दिले. आता कोणी द्यायला पाहिजे कोणाला, त्यांनी मला 100 रुपये दिले. म्हणजे धर राहू दे, खायला खाऊ. म्हटलं कन्या सासुराशी जाये, मागे परतोनी पायी गंमत आहे. म्हणून साधकाच्या ठिकाणी ना या वैराग्याला इथे किंमत आहे. बाह्यांगात काहीही किंमत. भक्ती बाहेर पाहिजे आणि ज्ञान बाहेर पाहिजे. त्या भक्तीच्या जोरावर अनेक महात्मे नारदांनी जोडले आणि त्या नाण्याच्या जोरावर भक्त प्रल्हाद तयार केले कयालूच्या पोटावर. म्हणून भक्तीला आणि ज्ञानाला महत्व आहे. काहीच शिकवलं नाहीये प्रल्हादाला, फक्त प्रेमाची असणारी 4 सूत्र शिकवून गेले की प्रेम कसं करावं. आणि त्या प्रेमावर श्री नारायणाला जोडलं गेलं. महाराज हे लक्षात घ्या. समुद्राचं हे व्याख्यान खूप सुंदर आहे. 8 पानाचं व्याख्यान दिलं. प्रेमाची 4 स्वरूप आहे. बारीक कान माझ्याकडे आता. 4 अवस्थेमध्ये प्रेम विभागलं गेलं. एक आहे, पहिलं स्वरूप आहे आस्था. पहिलं स्वरूप आहे आस्था. दुसरं स्वरूप आहे श्रद्धा. बरोबर. नंतर दिलंय विश्वास.
आणि दिलंय आत्मीयता. अशा या 4 विषयावर प्रेमाची संपूर्ण नीव उभी आहे. आणि माझ्या श्री नारदजींनी हेच तर प्रल्हादाला शिकवलं. प्रतिक्षण वर्धमान पहिलं सूत्र. गुणरहित, कामनारहित, सूक्ष्मतर, अविच्छिन्न हे सूत्र शिकवले. एवढी व्यापकता होती समुद्रासारखी, पण सगळ्यांना आपल्यात सामावून घ्यायचं सूत्र शिकवलं. म्हणून तर प्रल्हादजींना किती त्रास दिला गेला हिरण्यकश्यपाकडनं, पण हिरण्यकश्यपाला कधीही वाईट हो असं प्रल्हाद बोलले नाही. समुद्रासारखं कर्ण झालं आणि सगळं काही स्वाहा. कढईत टाकलं तरी काही बोलले नाही, वरून फेकलं तरी काही बोलले नाही. पण ज्या वेळेस विचारलं यात नारायण आहे का, हो आहे ना, आणि मग नरसाही प्रगट होते. महाराज ही गंमत आहे. प्रल्हादाला हे शिकवलंय नारदजींनी. अंतःकरण प्रल्हाद मोठं ठेव, सगळ्यांचे गुण दोष स्वाहा करत जा. मी स्वामीजींना विचारत असतो, म्हटलंय महाराज लोक एवढे हट्टेकट्टे का बरं असतात, काय नसतं एकदम गबरे गबरे डेअरीवाले. स्वामीजी म्हणतात अरे त्यांचं पोट याच्यासाठी मोठं असतं की सगळ्या जगाचं त्याच्यात सांभाळावं लागतं, म्हणून त्यांचं पोट मोठं असतं. हा, सगळ्यांचं सामावण्याची ताकद इथे पाहिजे, कारण की हे एकमेव स्थान असं आहे ते सगळं स्वहा करतं, बाहेर जात नाही. नाही तर इकडं सांगितलं का 10 जणींना कधी पसरतं सांगता येत नाही. ही गंमत आहे, लगेच 10 जणींमध्ये पसरतं ते. पण संतांच्या ठिकाणी नाहीये, ते स्वाहा केलं जातं आणि त्याच्यावरचा उपाय पण सांगितला जातो. म्हणून तर नारदांच्या उपदेशाने एवढं मोठं अंतःकरण श्री प्रल्हादजींना मिळालं. आणि मग श्री नरसिंहांना सुद्धा उपदेश केलाय. नारायण श्रीमन नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण श्रीमन नारायण 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 बदली नारायण 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 बदली नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 श्रीमन नारायण श्रीमन नारायण श्रीमन नारायण 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 टाळी वाजवा. नारायण श्रीमन नारायण श्रीमन नारायण 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 माता नारायण 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 हॅलो पिता नारायण 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 सद्गुरु नारायण 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 माता नारायण पिता नारायण सद्गुरु नारायण नारायण नारायण
हरि गोविंद बोलो राधा रमण हरि गोविंद बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो क्या बात है, वाह, 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 राधा रमण हरि गोविंद बोलो बोलो राधा रमण हरि गोविंद बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो राधा रमण हरि गोविंद बोलो राधा रमण हरि गोविंद बोलो नारायण श्रीमण नारायण श्रीमण नारायण 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 श्रीमन नारायण श्रीमण नारायण 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 बोला तुम्ही बोलायचं मी बोलणार मागे नारायण 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 श्रीमण नारायण श्रीमण नारायण 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 वृंदावन में राधे राधे वृंदावन में राधे राधे गंजगली में राधे राधे में राधे म्हणायचंय गंजगली में राधे राधे निधिवन में राधे राधे मधुबन में राधे राधे निधिवन में राधे राधे अरे बुड्ढे बोलो बुड्ढे बोलो जवान बोलो जोर से बोलो प्रेम से बोलो प्रेम से बोलो वृंदावन में वृंदावन में रमण रेति में मधुबन में गिरिवन में अप्सरवन में यमुना जी पे यमुना तट पे गोकुलपुर में यदीपुरा में बरसाने में गोवर्धन में श्याम मिला दे जोर से बोलो नारायण श्रीमण नारायण श्रीमण नारायण 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 श्रीमन नारायण श्रीमन नारायण 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 जय जय श्री राधे श्याम नारायण नामाचा उपदेश केला प्रेमाच्या 4 अवस्था सांगितल्या आणि समुद्राच्या ठिकाणी मी हा गुण पाहिला की सगळ्यांना आपल्यामध्ये सामावून घेण्याची जीव मात्रांची वृत्ती पाहिजे राग पचवता आला पाहिजे राग प्रगट केला तर भयंकर होऊन जात तर रागाला पचवण्याचं सुद्धा एक शास्त्र आहे राग पण पचवता आला पाहिजे पण राग पचवण्याचं शास्त्र शिकण्यासाठी एका ठिकाणी जावं लागतं ते म्हणजे सद्गुरुदेव भगवान सद्गुरुदेव भगवंताची जोहर कृपा होत नाही तोहर आपल्याला राग पचवण्याचं शास्त्र कळत नाही राग हा फार भयंकर आहे फार भयंकर स्थिती आहे रागाच्या भरामध्ये ही रसना बेकाबू होते आणि कोणाला काय बोलेल याचा भरोसा राहत नाही म्हणून तो जुनी माणसं म्हणायची भाऊ मारून घे पण शब्दाने बोलू लय टोचतात मेलेच सरणावर जरी घेतलं आणि त्या माणसाला पाहिलं आणि एकदम तो हा आकाशात बसलेला जीव पण म्हणतो आला आम्हाला बोलला होता असा इथे दुखतो म्हणून कलियुगामध्ये सर्वात जास्त पाप 3 गोष्टींनी होतं सर्वात जास्त पाप हे 3 गोष्टी कलियुगात करतात पहिली रसना जिव्हा
दुसरं आपलं जननेंद्रिय. म्हणून तर एड्स नावाचा रोग फळफळला आणि आता 70% रुग्ण महाराष्ट्रात एड्सचे संपूर्ण भारतामध्ये, आणि ज्यामध्ये तरुण मुलांचा समावेश खूप आहे. याच्याने पाप होतो आणि सर्वात जास्त पाप जे होतं ते आपल्या नेत्रांनी होतं. नेत्र विभिचाराला कारणीभूत करतात. चांगल्या माणसाला सुद्धा नेत्र फार घाणेरडं काम करतात. पण त्या नेत्रांना जर प्रभूच्या दर्शनाची सवय लावली, सद्गुरूंच्या दर्शनाची सवय लावली, तर नेत्र हे पाप करत नाही. पण लवकरही सवय लागत नाही, कारण की सद्गुरूंची पण कृपा लागत असते, तिथे जाण्याची सुद्धा दानत लागत असते. या 3 गोष्टीतनं पाप फार भयंकर घडतं. म्हणून नेत्राला जर चांगलं ठेवायचं असेल तर त्याला चांगलं पाहण्याची सवय लावा. सुंदर ते ध्यान भेटेवरी, करकटेवरी ठेवली, तुळशीहार गळा आवडे निरंतर हेच ध्यान. हेच ध्यान पहा. नाही तर मग काय पाहायचं? समचरण दृष्टी विटेवरी, तेथे माझे हरी वृत्ती राहो. हे करा. नाही तर सरळ सद्गुरूंचा आश्रय करा. सद्गुरु तर सगळं बदलूनच टाकतात. सद्गुरुना यके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविली माझी मज. असेही सद्गुरु कृपा करतात. नेत्रांना ते सुख द्या आणि एक काम करा, इंद्रियांना ताब्यात ठेवा. अध्यात्मशास्त्र खूप गोड सांगतं. ह्या एड्स पासून वाचण्याचं सुद्धा औषध आमच्या अध्यात्मशास्त्रात आहे, ज्याला रुपया पण लागत नाही आणि ज्याला खर्च पण येत नाही, पण 100% गुण येतो. असं औषध मी सांगतो एड्स वरच. रुपया पण लागत नाही आणि 100% गुण येणार औषध. शादी के पहले हनुमान जी की तरह रहो और शादी के बाद राम जी की तरह रहो तो एड्स होगा ही नहीं. लागेल का रुपया? विशेष रामायण सांगून जातो. हनुमान सारखी पक्की लंगोटी, एकनिष्ठ पत्नी बरोबर रामजींसारखं खतम बात. एड्स आहे. आणि तिसरं म्हणजे आपल्या जिभेला ताब्यात ठेवा. याच्याने फार मन दुखावले जातात. बोलायचं असेल तर असं बोला, शब्द जैसे अमृताचे. माऊली ज्ञानेश्वरीत सांगते आणि म्हणाले, शब्द स्पर्श रूप रस आणि गंध या एका विषयाकडे मी पाहत गेलो यदुराजा. काय क्रमांक घेतलेत लक्षात घ्या. शब्द स्पर्श रूप आणि गंध या एका विषयाकडे पाहत जातोय ज्या वेळेस मी यदुराजा. या 5 तत्वांच्या जाणण्यासाठी मी या 5 ठिकाणी गुरुत्वाचा आश्रय घेतला. त्यातला आहे हरिण, हत्ती, पतंग, मासा आणि भुंगा. यांना मी गुरु केलं, कारण की यांच्या ठिकाणी मला शब्द स्पर्श रूप रस गंध या विषयांपासून कसं व्यवस्थित स्वतःला ठेवायचं मी हे शिकलो. पण म्हणे प्रवचनाची वेळ संपली.